प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी असो, म्हाडा लॉटरी असो, PMRDA लॉटरी असो, पुणे लॉटरी असो, त्याची माहिती या चॅनलवरती आपल्याला वेळोवेळी मिळत असते. आज आपल्याकडे अशी माहिती आली की संगणकीय त्रुटीमुळे जी ऑनलाईन नोंदणी होती ती आता लांबणीवर पडणार आहे. आता हे कशामुळे झालेलं आहे त्याची माहितीसुद्धा आपण पाहणार आहोत आणि नवीन तारीख कोणती असणार आहे त्याची पण माहिती पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे जसेच तुम्हाला सिडको म्हाडा लॉटरीचे लेटेस्ट हेल्पफुल या चॅनलवरती मिळत असतात. 5 फेब्रुवारीपासून जी 120 घरांची मुंबई म्हाडा लॉटरी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य येथे ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार होती आणि 12 फेब्रुवारीपासून आपल्याला जे घरं निवडण्याची संधी तिथे देण्यात आलेली होती. 2024च्या लॉटरीमधील जी काही शिल्लक राहिलेली घरे 2025मध्ये ही लॉटरी निघालेली नाही, पण 2026मध्ये ही लॉटरी निघालेली आहे. 120 घरांची लॉटरीमधील जे मुंबईमध्ये लोकेशन होते जसे की अंधेरी, घाटकोपर, कन्नमवार नगर, कांदिवली, भायखळा, म्हणजे अशी जी प्राईम लोकेशनची घरं होती ह्या लोकेशनची घरे या लॉटरीमध्ये निघालेली होती. पण आता तांत्रिक अडचण आणि संगणकीय त्रुटीमुळे ही माहिती जी जी लॉटरी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. म्हणजेच तुम्हाला अर्ज नोंदणी ही आता जेव्हा तारीख डिक्लेअर केल्या जाईल म्हाडाद्वारा त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी दिल्या जाईल. तर जी बातमी वृत्तपत्रामध्ये जी आलेली आहे ती बातमी आपण पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू. बघा, आजच्या दैनिक वृत्तपत्रामध्ये ही बातमी आलेली आहे की म्हाडाची सोडत संगणकीय प्रणाली, घर वितरणासंबंधीची संगणकीय प्रणाली उत्कृष्ट आहे असे म्हाडा वेळोवेळी सांगते, पण काही तांत्रिक अडचणीमुळे म्हाडाची सोडत हे आता पुढे ढकलण्यात येणार आहे. याचा फटका पुणे मंडळाच्या सुद्धा लॉटरीला लागलेला आहे. तांत्रिक अडचण गुरुवारी 5 फेब्रुवारीपासून सुरू होणारी अर्ज नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यासाठी ही नामुष्की मंडळावर आलेली आहे. आता इच्छुकांना सोडतीशिवाय म्हाडाचे घर घेण्याची आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. प्रथम प्राधान्य योजनेच्या संगणकीय प्रणालीत काही तांत्रिक अडचण आली आणि गुरुवारपासून सुरू होणारी अर्ज नोंदणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती म्हाडाने एका प्रसिद्धी पत्रिकाद्वारे दिली. मात्र ही नोंदणी पुढे केव्हापासून सुरू होणार याची कोणतीही माहिती म्हाडाकडून मुंबई मंडळाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता ही सोडतीशिवाय म्हाडाची घरे घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांना आता वाट पाहावी लागणार आहे. घराच्या किमती मोठी तफावत असल्याने सर्वसामान्यांना परवडणारी घरे नसल्याने 120 घरेही इथे मुंबई मंडळाची इथे काढण्यात आलेली होती. मात्र प्रथम प्राधान्य योजनेतील घर विक्री अनेक कारणाने रखडली. मंगळवारी मंडळाने 120 घरांची लॉटरी काढलेली होती. बुक माय होम्स या म्हाडा साईडवरती आपण ही नोंदणी करणार होतो. 12 फेब्रुवारीपासून आपल्याला घराची नोंदणी करायची होती. घर लागल्यानंतर आपल्याला ही अनामत रक्कम 48 तासाच्या आत 10% आपल्याला भरावी लागत होती आणि घर लागल्यानंतर तुम्हाला तिथून 90 दिवसामध्ये ही रक्कम भरावी लागत होती, अशी माहिती ही या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. नेक्स्ट तारीख कधी येणार आहे त्याची माहितीसुद्धा आपल्या या व्हिडिओद्वारा तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती दिल्या जाईल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.